विधानसभेच्या निकालानंतर आता महायुतीमधील नेत्यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागलेत। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत। पाहूयात त्यावरचा लोकशाही मराठीचा हा सविस्तर रिपोर्ट। महायुतीतील आमदार खासदारांचा वाद चव्हाट्यावर। शिवसेना केंद्रीय मंत्री आणि भाजप आमदारांनी केलं विरोधात काम। प्रतापराव जाधव आणि संजय कुटेंवर संजय गायकवाडांचा गंभीर आरोप। विधानसभेत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलंय, पण एकत्र निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीतील काही नेत्यांनी एकमेकांविरोधातच बचपा काढलाय की काय असा सवाल उपस्थित झालाय। त्याला कारण ठरलंय शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपच्या नेत्यांवर केलेले थेट आरोप। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड एका जाहीर सभेत जास्तच स्पष्ट बोलले। शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजप आमदार संजय कुटेंनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला। त्यामुळे महायुतीतील बेबनाव उघड झाला। सगळ्या पक्षाचे एकही पक्षाचा नेता माझ्यासोबत नव्हता, एकही पक्षाचा नेता। भाजपचे आमचे अनेक नेते सोबत नव्हते, आमचे केंद्रीय मंत्री आमच्या सोबत नव्हते। म्हणजे संजय कुटे आणि केंद्रीय मंत्र्यांनी आमच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं तिकीट सुद्धा फायनल केलं। आमदार संजय गायकवाड यांच्या या आरोपांवर भाजप आमदार संजय कुटेंनी सोयीस्करपणे बोलणं टाळलं, तर शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव यांनी गायकवाड यांना टोला लगावला। आमचा उमेदवार इतका सक्षम होता, त्यांना मीच काय। मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून यायचा, मोठ्या फरकाने जिंकून यायचा आत्मविश्वास होता। तर त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल। त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही। बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत आलेलं हे वादळ पुढे काय रूप घेतं ते आगामी काळात कळेलच। यावर भाजपची प्रतिक्रिया आल्यानंतर जिल्ह्याचं राजकारण काही वेगळं वळण घेतं का तेही बघावं लागेल। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।